नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आणि आज आपण पुन्हा बघणार आहोत पुरवठा निरीक्षक या पदासाठी महत्त्वाचे IMP 50 प्रश्न। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीकेचे प्रश्न बघणार आहोत, त्यासोबतच आपण यामध्ये बरेच प्रश्न करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडीचे टाकले आहेत, जे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे। सोबतच या ठिकाणी आपण ग्रामसेवक भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न घेऊन या ठिकाणी भरपूर प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ बनवले आहेत आणि सोबतच कृषी तांत्रिक प्रश्नांचे देखील बरेच व्हिडिओ बनवले आहेत। जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असेल तर त्यांची लिंक तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल। तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही ते देखील व्हिडिओ नक्की बघून घ्या। तर चला तर आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, प्रश्न पहिला काय आपला, भारतातील कोणत्या उद्योग समूहाने आत्तापर्यंतची परदेशात झालेली सर्वात मोठी गुंतवणूक इंग्लंड या देशात केली आहे? प्रश्न समजत नसेल तर व्हिडिओ पुन्हा मागे घेऊन या ठिकाणी प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी मी 2-3 सेकंदाचा मध्ये वेळ देईल। प्रश्न वाचल्यानंतर 2-3 सेकंदाचा वेळ देईल, त्यामध्ये तुम्ही डिसाईड करायचं आहे, म्हणजे उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे। तर बघा, प्रश्न पहिल्याचं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी काय, तर टाटा समूह आपलं बरोबर उत्तर आहे। आणि काय विचारलं होतं की सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे किती गुंतवणूक केली आहे? 1 अब्ज पाऊंड, बरोबर। प्रश्न दुसरा, लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिनची निर्मिती कोणत्या खनिज द्रव्यांपासून होते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी काय, लोह आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, डॅश डॅश ही औद्योगिक क्षेत्रात वित्त पुरवठा करणाऱ्या बँकांमधील शिखर बँक होय? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया काय आहे, तर ही औद्योगिक क्षेत्रात वित्त पुरवठा करणाऱ्या बँकांमधील शिखर बँक होय। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 हिंगोली जिल्ह्यात कृषी महाविद्यालय डॅश डॅश येथे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गोळेगाव काय, तर हिंगोली जिल्ह्यात कृषी महाविद्यालय गोळेगाव येथे आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही देश स्कॅन्डिनेव्हियन देश म्हणून ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नॉर्वे व डेन्मार्क काय, नॉर्वे व डेन्मार्क आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, प्राचीन भारतातील थोर व्याकरणकार पतंजली कोणाचे समकालीन होते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पुष्पमित्र शृंग आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, कोणत्या राज्यात सर्वात प्रथम एक्सप्रेस वे आणि राष्ट्रीय महामार्गाभोवती बांबूपासून तयार करण्यात आलेले कुंपण उभारले जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी छत्तीसगड आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, लोकसभेत केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी 2031 पर्यंत किती मेगावॅट ऊर्जा निर्मिती होईल अशी माहिती दिली आहे? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा करंट अफेअरचा प्रश्न आहे, त्यामुळे करंट अफेअरचे प्रश्न येण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे तुम्ही असे प्रश्न पाठ करून ठेवत चला, बरोबर। तर बघा, प्रश्न क्रमांक 8 आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 22,480। म्हणजे काय, तर लोकसभेत केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी 2031 पर्यंत 22,480 मेगावॅट ऊर्जा निर्मिती होईल अशी माहिती दिली। बघा, पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर या ठिकाणी तुम्ही अजूनपर्यंत देखील आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज आत्ताच्या आत्ता व्हिडिओला या ठिकाणी लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, मेंदूपासून स्नायू व ग्रंथींकडे आवेगाचे वहन करण्याचे काम मेंदूचा कोणता भाग करतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मेरुरज्जू काय, मेरुरज्जू आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10 स्वातंत्र्य समता बंधुता या सरनाम्यातील घोषणेमागच्या प्रेरणा कोणत्या आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी फ्रेंच क्रांती, कोणती? फ्रेंच क्रांती आपलं योग्य उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 11 बघा, आशिया खंडाचा वाटा साखरेच्या जागतिक उत्पादनात किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 60%. किती? 60% आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा, काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 12 ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए खनिज तेल. कोणती? काळी क्रांती ही खनिज तेलाशी संबंधित आहे. आणि श्वेत क्रांती कोणती? श्वेत क्रांती कशाशी म्हणजे कशाशी संबंधित आहे? मला काय करायचं आहे, सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे यावर मला अंदाज येईल की किती विद्यार्थी मनापासून अभ्यास करतायत. प्रश्न क्रमांक 13 बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हेग. काय? हेग आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग म्हणून चर्चेत असलेल्या इमारतीचे नाव काय आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सुरत डायमंड एक्सचेंज आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा, कोणत्या राज्यात सर्वाधिक ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, भीमा व सीना यांचा संगम जेथे होतो ते दक्षिण सोलापूरमधील स्थान डॅश डॅश आहे किंवा कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कुंडल आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, टायफॉइड या आजारावरील डॅश डॅश हे उपयुक्त औषधी आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी क्लोरोमायसेटिन. काय? क्लोरोमायसेटिन हे काय आहे? तर टायफॉइड या आजारावरील उपयुक्त औषधी आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 18 दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इटली आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर तुम्ही पुरवठा निरीक्षक या पदासाठी फॉर्म भरला असेल तर तुम्ही तो फॉर्म कोणत्या जिल्ह्यासाठी भरला आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात हे सर्वांनी मला कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे त्यावर मला अंदाजा येईल की येणाऱ्या काळात कोणत्या जिल्ह्यासाठी व्हिडिओ बनवला पाहिजे. तर बघा प्रश्न क्रमांक 19 डॅश डॅश यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात राज्य शिक्षण संचालनाच्या आकडेवारीनुसार सर्वात जास्त निरक्षर लोक आहेत? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पुणे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 ग्रामीण शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यात विविध सुविधा देणारी योजना खालीलपैकी कोणती आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कृषी संजीवनी योजना आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश कोणता आहे? कोणता तांदूळ निर्यातदार देश? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भारत आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, पूर्व भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू उद्यान कोणत्या राज्यात तयार करण्यात आले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी झारखंड आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि पंजाब या 3 राज्यात एकूण देशाच्या किती टक्के गहू उत्पादन केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 64% आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 भारताने कोणत्या देशाला भेट म्हणून INS कृपाण युद्धनौका दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी व्हिएतनाम आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या बाल संगोपन योजनेला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सावित्रीबाई फुले आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 तोंडाचा व अन्ननलिकेचा कर्करोग आहारातील कोणत्या मूलद्रव्याअभावी होतो?
तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मॉलिब्डेनम आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, महाराष्ट्रात जमिनीचा रेकॉर्ड, महसूल व जमीन सुधारणा यासंबंधी मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तलाठी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने सिद्धांत हा मांडला की सूर्य हा आपल्या सूर्यमालिकेच्या केंद्रस्थानी आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कोपर्निकस. काय? कोपर्निकस आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, नियोजन मंडळाची स्थापना डॅश डॅशमध्ये झाली? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मार्च 1950 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31, लाख शेती सुरू करण्यासाठी कोणती झाडे उपयुक्त आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ए आणि बी म्हणजे कोणती झाडे? पळसाची झाडे आणि बोरांची झाडे. प्रश्न क्रमांक 32, भारतीय लष्कराने टॅक्टिकल लँड रेडिओच्या उत्पादनासाठी कोणत्या कंपनीबरोबर करार केला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ॲस्ट्रोम टेक प्रायव्हेट लिमिटेड. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33, महाराष्ट्र राज्यातील पहिला गोवर्धन प्रकल्प कोणत्या तालुक्यात होत आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी येवला आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 बघा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी निजामाबाद व जगदाळपूर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली आंतरराष्ट्रीय भेट कोणत्या देशाला दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भूतान आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36, हृदयामध्ये बसवण्यात येणाऱ्या पेसमेकरमध्ये कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य वापरण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी प्लुटोनियम आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37, महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38, कोणत्या देशाने युनेस्कोमध्ये पुन्हा सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे? आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मी रिक्वेस्ट करतो आहे, आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ सर्व परीक्षांसाठी आणत असतो. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे या ठिकाणी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा प्रश्न क्रमांक 38चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमेरिका आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, विशाळगड हा सुप्रसिद्ध किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कोल्हापूर जिल्ह्यात येतो. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 40, महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ठाणे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41, भारतात होणारी एकमेव ATP टेनिस स्पर्धा 2024 पासून कोठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हाँगकाँग आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42 बघा, भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नर्मदा व तापी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 बघा, मायक्रोसॉफ्ट कंपनीने कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीमची तांत्रिक मदत बंद केल्याची घोषणा केली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विंडोज XP आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 बघा, सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट संस्थेने प्रकाशित केलेल्या स्टेट ऑफ इंडियाज एन्व्हायरमेंट 2023 इन फिंगर्स निर्देशांकामध्ये पहिल्या स्थानी कोणते राज्य आहे? प्रश्न समजला नसेल तर व्हिडिओ मागे घेऊन पुन्हा तुम्ही वाचून घ्या. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तेलंगणा राज्य आपलं बरोबर उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 45 बघा, मानवाच्या इंद्रियावर खालीलपैकी कोणत्या अवयवाला आंतरिक इंद्रियावर हेपेटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी यकृत आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46 बघा, गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 26 ऑगस्ट 1982 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47, महाराष्ट्रात नवीन महसुली वर्षाची सुरुवात कोणत्या दिवशी होते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1 ऑगस्ट आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48 बघा, महाराष्ट्रातील नवेगाव उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गोंदिया आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49, 93व्या वर्षात पदार्पण करणारी ऐतिहासिक डेक्कन क्वीन रेल्वे कोणत्या 2 शहरादरम्यान प्रवास करते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे व मुंबई आपलं पुणे ते मुंबई आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 50, महिलांसाठी मोफत बस सेवा योजना शक्ती ही कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्नाटक राज्य आपलं योग्य उत्तर आहे.